गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण निघालो आहोत कोल्हापूर येथील. नमस्कार मंडळी, आपण निघालेलो आहोत कोल्हापूर येथे. ए यार, तुम्ही मला ना कट करा ना. आपण जाणार आहे सांगली येथे खिरीतपूरला. बस भारी करा. अरे कहना क्या चाहते हो? 93 सेट आहे. तिघांचं नॅचरल. नमस्कार मंडळी, आता आम्ही तिघे निघालेलो आहे कोल्हापूर येथे खिद्रापूर मध्ये एक प्राचीन मंदिर बघायला. चल. आमचा ड्रायव्हर बघा. ड्रायव्हर सकाळी 5 ला उठलाय. हे लोक 7:30 ला निघाले. एकतर मी माहेरी आल्यावर कोण लवकर उठतं सांगा. सगळेजण माहेरी आले की 10 वाजता उठतात. मी 5 वाजता उठलीये. 5 वाजता उठून आवरले. फक्त माझ्या नवऱ्याला ते सांगली मधलं मंदिर बघायचंय म्हणून. हा माझा भाऊ आहे. सक्का चलत. सख्खा भाऊ आहे माझा. सक्का चलत. चुलत काय. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. गाव बसल गावावरी सोसायाला झुंजायाला. तर मंडळी, खिद्रापूर हे कराड मधून 110 किलोमीटर आहे. आपण आता अशी काय म्हणतात 79 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं. म्हणजे जवळजवळ 30 किलोमीटर फक्त आलेलं आहे. आपण ईश्वरपूर मध्ये आलो. हा, ईश्वरपूर. इस्लामपूरचं नाव चेंज झालं. अच्छा, इस्लामपूर मध्ये आलेलो आहे. इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर झालेलं आहे. ईश्वरपूर, मी इथे कॉलेजला होते इंजिनिअरिंग साठी. That will blow your mind. इस तरीके का गाना सुना रहे. व्हिडिओ ब्लॉग सारखा मध्ये या लागलाय. या गाण्याचं सिंगर सांगणार 500 रुपये. गाडी ऐकायचे. या गाण्याचं सिंगर सांगा 500 रुपये. 500 रुपये. गाण्याचं सिंगर सांगा. मी दोघं ते सगळे सांगतात युट्यूब बघत. तुम्ही दोघं. मी एवढा माहित आहे पाकिस्तानचा आहे. नाही फाइंडिंग कर. कुशाग्रा अबे साले. काहीतर आहे कुशाग्रा. साहिल. 150 रुपया दे दो. आपल्याकडे एक सिंगर आहे. मला सांगते, माझा नवरा खूप चांगलं गाणं म्हणतो. आणि त्याच्यामुळे तर मी अजिबात काही गाणं मला आवडते. वसाडमध्ये असं स्वतः वाळवा पंचायत समिती वाळवा. येड निप्पाणी काय गाव आहे? हे बघा कसा माझा भाव नुसतं माझ्या नवऱ्याचं शूट करतोय. इथं मी एवढा आवरले, माझा एक फोटो काढावा असं काही नाहीये त्याला. लाडाचं जावे. हे बघा ना पुढे फळ. आमच्याकडे करायला असंच म्हणतात पुढं. कसं काय म्हणता तुम्ही? तुमचं ते शाळेत कपूर झालंय. सलप आपण मगाशीच म्हणलो होतो वातावरण किती छान झाले. आणि हे बघा उन्हात पाऊस पडायला लागलाय. फायनली आम्ही नाश्त्याला थांबलोय. खूप भूक लागली होती. फिरायला झोपल्या काय बोलायचं. मंडळी, आता प्रतीक्षा संपलेली आहे. आपण खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात 2च मिनिटात पोहोचतोय. तर मंडळी, आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अद्भुत आणि ऐतिहासिक मंदिर पाहायला. जवळपास 900 वर्षांचा इतिहास असलेलं हे मंदिर आपल्या अप्रतिम दगडी
कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर शिलाहार राजांच्या काळात बांधलं गेलं असून प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर अतिशय सुंदर कोरीव काम पाहायला मिळतं. मंदिरातील प्रत्येक शिल्प एक वेगळी कथा सांगतं. हे भारतातील मोजक्या शिवमंदिरापैकी एक आहे जिथे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते. या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे स्वर्ग मंडप. याच्या छताच्या मध्यभागी गोलाकार उघडी जागा आहे जी अत्यंत दुर्मिळ वास्तुरचना मानली. दक्ष यज्ञात सतीने आत्मदहन केल्यानंतर भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले. त्यांचा हा कोप शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांना या ठिकाणी आणले, म्हणून या मंदिराला कोपेश्वर हे नाव पडले. या मंदिरात पारंपरिक नंदी मूर्ती मुख्य सभा मंडपात नाही, ही देखील एक अनोखी बाब आहे. जर तुम्हाला इतिहास, वास्तुकला आणि आध्यात्मिकता यांचा सुंदर संगम पाहायचा असेल तर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर नक्की भेट द्या. तुमच्याकडे पाठ केली तिने, तिला बघा, तिचा नावा पाय गुडघ्यात दाखवलेला आहे. आता किती गर्दी होती मंदिरात. अशा मनासारखे जास्त काही शॉर्ट्स काढायला भेटले नाही. आज पौर्णिमा होती त्यामुळं लोकलचे जे सगळे गावकरी वगैरे आहेत सगळे मंदिरामध्ये आले होते, त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढे शॉर्ट्स काढले आणि तुम्हाला मंदिर दाखवायचा प्रयत्न मी केलेला आहे. आता आपण निघत आहोत संताजी घोरपडे यांच्या समाधीकडे. मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या समाधीकडे. संताजी घोरपडे हे छत्रपती राजाराम महाराजांचे सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी धनाजी जाधवांसह मुघलांविरुद्ध गनिमी कावाच्या युद्धनीतीने मोठा लढा दिला. औरंगजेबाच्या सैन्यात संताजींची प्रचंड दहशत होती. संताजी घोरपडे यांची प्रमुख समाधी कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमाजवळ कुरुंदवाड नृसिंहवाडी परिसरात आहे. सुब्रह्मण्येश्वर महादेव मंदिरासमोर हे समाधी स्थळ असल्याचे ऐतिहासिक संदर्भ सांगतात. इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी तुळजापूर जवळील औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी औरंगजेबाच्या शाही तंबूचे दोर कापले आणि तंबूवरील सोन्याचे कळस कापून आणले. इतिहासाला नमन केलं, समाधीचं दर्शन घेतलं, पण आता एक मोठी समस्या झाली आहे. इतकं फिरून आता जोरदार भूक लागली आहे. जाता जाता रस्त्यामध्ये हे तारा नावाचं एक मस्त हॉटेल भेटलं. इथे खूप छान जेवण होतं. आम्ही सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर आईस्क्रीमचाही आस्वाद घेतला. तर मंडळी, आपला हा छोटासा प्रवास आज इथेच संपतो. पुढच्या व्लॉग मध्ये आपण झाडावरचे आंबे काढणार आहोत आणि धोंडाचा महिना कसा साजरा केला ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.